नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की YouTube आणि Instagram वरती हॉल व्हिडिओ बनवून महिन्याला आपण 30 ते 40 हजार रुपये कसे कमवू शकतोय. बघा, YouTube आणि Instagram वरती आता सगळेच लोक ऍक्टिव्ह आहेत किंवा सगळ्याच लोकांनी अकाउंट ओपन केलेले आहे. पण रियालिटी ही आहे आज की 3-4 वर्षापूर्वी आपण जे YouTubeला Instagramला पैसे कमवत होतो, आता तितके पैसे YouTubeला मिळत नाहीये. जे लोकांनी 4-5 वर्षापूर्वी किंवा 6 वर्ष म्हणजे चॅनल चालू केलेले आहे, तर ते लोक आता महिन्याला लाख रुपये कमवू शकतात. कारण त्यावेळेस तेवढी कॉम्पिटिशन YouTubeला नव्हती किंवा तेवढा कंटेंट YouTubeला अवेलेबल नव्हता. पण आज जर तुम्ही बघितलं तर आपण जो व्हिडिओ बनवतोय ऑलरेडी म्हणजे आपण काही कोणाचं कॉपी पेस्ट करत नाहीये, पण तरी ऑलरेडी असा कंटेंट YouTubeला आपण जो पण करतोय तो कमीत कमी 7 ते 8 तरी त्या टाईपचे व्हिडिओ हे मिनिमम असतात. जास्तीत जास्त तर खूप सारे असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन इतकी वाढली की चॅनल ग्रोथ होण्यासाठी किंवा तुम्हाला तेवढा इन्कम जनरेट होण्यासाठी खूप सारा टाइम लागतोय. आणि इन्कम जनरेट झाला तरी पण पहिल्या जे 3-4 वर्षात जेवढा YouTubeचा इन्कम मिळत होता तेवढा आता ऑलरेडी मिळत नाहीये. तर आपण YouTubeला एक साइड बाय म्हणून सेकंड ऑप्शन आणलेला आहे की हॉल व्हिडिओ बनवायचे आणि हॉल व्हिडिओ थ्रू आपण ॲफिलिएट मार्केटिंग करणार आहे की त्या थ्रू तुम्ही काय करणार आहात, डबल इन्कम कमवणार आहात. डबल इन्कम कसा कमवणार आहात मी तुम्हाला 1 बाय 1 व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं, हॉल व्हिडिओ बनवायचे. तर हॉल व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला काय लागतो, मिशो किंवा तुम्ही म्हणजे कोणत्याही ब्रँडचा प्रॉडक्ट घ्या, फ्लिपकार्ट असेल, मिशो असेल, मित्रा असेल, अदर दॅट ॲमेझॉन वगैरे. तर त्या ब्रँडचे काय घ्यायचं आहे, तुम्हाला एक प्रॉडक्ट परचेस करायचा आहे. आता तुम्ही बोलाल की प्रॉडक्ट स्वतःच्या पैशांनी परचेस करायचा की हो, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 3 प्रॉडक्ट हे स्वतःच्या पैशांनी परचेस करायचे आहे. पण प्रॉडक्ट परचेस केल्यानंतर म्हणजे परचेस करण्याच्या आधीच असा जुगाड लावून ठेवायचा आहे, जर तुम्हाला ते प्रॉडक्ट गरजेचे असतील तर ते तुम्ही स्वतः ठेवा. आणि जर तुम्हाला गरजेचे नसतील तर सपोज तुम्ही साड्या वगैरे काय परचेस करत असाल तर एखादा लोकल शॉप असेल का तिथं तुमची ती वस्तू खरेदी केली जाऊ शकते. तशी लोकल शॉप सर्च करून ठेवा. तर त्यांना ते काय करायचे, तुम्हाला ते प्रॉडक्ट रिटर्न करून द्यायचे, म्हणजे विकायचे आहे. भलेही तुम्हाला 50 रुपये कमी मिळाले, कधीतरी कमी पण मिळते, कधीतरी जास्त पण मिळते. तर ह्या थ्रू तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा प्रॉडक्ट हा तुमच्या जवळ ठेवायचा नाही. तर काय होईल, तुम्ही हॉल व्हिडिओ बनवाल आणि तुमचा ढीग वाढत चालेल कपड्यांचा, म्हणजे घरातले पण वैतागून जातील तुम्हाला. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, जास्त कपडे घ्यायचे नाहीये. सुरुवातीला तुम्हाला एकच प्रॉडक्टचा हॉल व्हिडिओ बनवायचा आहे. तर आता एका प्रॉडक्टचा हॉल व्हिडिओ कसा बनवणार, तर तुम्ही त्या व्हिडिओचं म्हणजे जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टचं 1 बाय 1 सर्व डिटेल तुम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहात. का प्रॉडक्ट कसा आहे, काय आहे, त्याची रेटिंग कशी आहे, रिव्ह्यू कसा आहे, कपडा कसा आहे, सगळं ऑल दॅट सांगणार आहात. आणि नंतर म्हणजे बघा, आता तुम्ही 1 प्रॉडक्ट सिलेक्ट करून काय करायचं आहे, म्हणजे तुमचं एजन्सी असेल, विस्लिंग असेल, हॉलपॅक असेल किंवा तुम्हाला कॉर्नरला दिसत असेल एवढ्या साऱ्या एजन्सी आहेत, तर त्यातून तुम्ही कोणत्याही एजन्सीला रजिस्टर करून त्या प्रॉडक्टचं काय करायचं आहे, सेल करायचं आहे. आता सेल कसा करायचा बघा, सपोज मिशोची वस्तू आहे तर त्या आता मिशोवर मी एक साडी सपोज ऑर्डर केलेली आहे. तर ऑर्डर केल्यानंतर काय होते, त्या मिशो प्रॉडक्टच्या त्या साडीची काय असते, एक मिशो लिंक असते. त्या लिंकला मला काय करायचं आहे, मी तुम्हाला ज्या एजन्सी सांगितल्या विस्लिंग, हॉलपॅक, तर त्यांच्यावर जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला एक ॲफिलिएट लिंक त्या प्रॉडक्टची बनवायची आहे. आता ॲफिलिएट लिंक बनवल्यानंतर ती लिंक तुम्ही कुठे कुठे शेअर करू शकताय, तुम्ही YouTubeवरती हॉल व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इन्स्टावरती तुम्ही रील बनवला, त्या रीलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते काय करणार, तुम्ही ती लिंक शेअर करणार आहात. तसंच तुमचं फेसबुक म्हणजे सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअप स्टेटस असेल, तिथे पण तुम्ही ती लिंक काय करू शकता, शेअर करू शकताय. म्हणजे काय फायदा होणार तुम्हाला ती लिंक शेअर केल्यानंतर, तर जसं तुम्ही ती लिंक शेअर कराल, लिंक शेअर केल्यानंतर त्या लिंकवरून जसं प्रॉडक्ट परचेस केला जाईल लोकांकडून, तर त्या एका वस्तू मागे सपोज 300 रुपयाची वस्तू असेल तर तुम्हाला 10% कमिशन मिळणार. 10% म्हणजे काय, 300 रुपयामध्ये 10% कमिशन म्हणजे तुम्हाला 30 रुपये घर बसल्या मिळणार आहेत, ते एका लिंकवरती एका कस्टमरने क्लिक केल्यानंतर. तर अशा प्रकारे काय होतंय, तुमचा रेव्हेन्यू, तुमचा इन्कम जनरेट होतोय आणि हा इन्कम तुम्हाला म्हणजे डेली दिसणार आहे, तुमचा इन्कम किती जनरेट झालाय की त्याने तुमचं सगळं अकाउंट प्रॉपरली असतं तिथे लिंकला वगैरे. तर तुम्हाला तिथे दिसणार तुमचा दिवसाचं इन्कम किती जनरेट झाला. तर तुम्हाला महिन्याला ते पेमेंट म्हणजे महिन्याला जेवढे पेमेंट असेल, असं कसं आहे YouTubeला कसं आहे $100 पाहिजे, $100 झाल्यानंतरच तुमचं पेमेंट तयार होते किंवा तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंट येते. तसं ॲफिलिएट मार्केटिंगचं नाही आहे. तुम्ही महिन्याला तुमचे 4000 रुपये येऊ द्या किंवा 300 रुपये जरी आले तरी ते तुमच्या अकाउंटला येणार आहेत, म्हणजे तुम्ही तुमचा खर्च त्यातून भागू शकताय.
तर ह्या प्रकारे होतं तुमचं म्हणजे फक्त एक प्रॉडक्ट, सिंगल प्रॉडक्ट. आता सिंगल प्रॉडक्ट घ्यायचा उद्देश हाच होता की तुम्ही सिंगल प्रॉडक्ट घेऊन तुमचं अकाउंट जे आहे ते अकाउंट तुम्हाला काय करायचं आहे, एक म्हणजे तुमच्या सपोज अकाउंटची एक अमाऊंट तयार झाली, म्हणजे एक सोर्सिंग अमाऊंट तयार झाली, म्हणजे त्यांना वाटतंय की ह्या अकाउंटवरून आपलं परचेसिंग जास्त प्रमाणात होतंय, सेलिंग जास्त प्रमाणात होतंय, तर तुम्हाला काय केलं जातं, तुमचं अकाउंट हे व्हाईटनिंगमध्ये केलं जातं. व्हाईटनिंगमध्ये केल्यानंतर काय होतं, तुम्ही कितीही प्रॉडक्ट घ्या, म्हणजे तुम्ही दिवसाला 4 प्रॉडक्ट घ्या, 5 प्रॉडक्ट घ्या, कितीही प्रॉडक्ट तुम्ही घेऊ शकताय, कितीही प्रॉडक्ट तुम्ही काय करू शकताय, रिटर्न करू शकताय. त्यानंतर इथे एक फॅसिलिटी मिळते. त्यानंतर मिशो वगैरे असतील ज्या म्हणजे ब्रँड असतील, ते ब्रँड तुम्हाला काय करतात, एक सोर्सिंग अमाऊंट देतात, म्हणजे काही 10,000 देतात, काही 20,000 रुपये देतात. आता तुम्ही रेव्हेन्यू कसं जनरेट करताय त्यावरती तुमची सोर्सिंग अमाऊंट ही ठरणार आहे. तर त्या सोर्सिंग अमाऊंटचा तुम्ही काय उपयोग करणार आहात बघा. आता तुम्ही काय करायचं आहे, विशलिंग आहे, विशलिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे गुगल फॉर्म असतो, तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. गुगल फॉर्ममध्ये भरताना काय सांगायचं आहे, मला मिशोकडून एवढी सोर्सिंग अमाऊंट वगैरे मिळालेली आहे, आणि तो फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, विशलिंगला सबमिट करायचा आहे. याचा फायदा काय होणार आहे, विशलिंग काय करणार आहे, स्वतः मिशोकडून ते प्रॉडक्ट्स परचेस करणार आणि तुम्हाला घर बसल्या तुमच्या ॲड्रेसवरती पोहोचवणार. हे काम विशलिंग करणार तुम्हाला करायची गरज नाही आहे. आता बघा, तुमचं अकाउंट व्हाईटनिंगमध्ये गेलं किंवा तुम्हाला सोर्सिंग अमाऊंट मिळाली तर तुमच्या अकाउंटला एक सोशल ट्रीटमेंट मिळते. मग आता सोशल ट्रीटमेंट म्हणजे काय, तुम्ही म्हणाल तुम्हाला चांगलेच प्रॉडक्ट पाठवले जातात का, नाही, चांगलेच प्रॉडक्ट पाठवले जातील असं नाही आहे. मला म्हणजे रेटिंग कमी असलेल्या एकदम खराब प्रॉडक्ट किंवा एकदम चांगला प्रॉडक्ट सगळे मिक्सिंग प्रॉडक्ट पाठवले जातात. पण ॲक्च्युली आपल्याला व्हिडिओ हा फक्त चांगल्या प्रॉडक्टचा बनवायचा आहे, ज्याची रेटिंग चांगली आहे, तुम्हाला स्वतःला तो प्रॉडक्ट चांगला वाटतोय त्याचेच व्हिडिओ बनवायचे आहे. याने काय होणार आहे, म्हणजे तुमचे लॉयल सबस्क्रायबर असणार आहे, त्यांचा तुमच्यावरती विश्वास पण बिल्ड होणार आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन सबस्क्रायबर पण मिळणार आहेत आणि तुम्ही वस्तू चांगल्या म्हणजे शो करत आहात किंवा परचेस करत आहात, त्यामुळे काय होणार आहे, तुमच्याकडे क्लायंटचं अट्रॅक्शन हे वाढणार आहे. तुम्ही चुकीचे प्रॉडक्ट शो न केल्यामुळे तुमचं इम्प्रेशन पण डाऊन होणार नाही आहे. ठीक आहे, तर ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं म्हणजे जे ॲफिलिएट मार्केटिंग आहे ते ॲफिलिएट मार्केटिंग करायचं आहे. नंतर तुम्ही 10 साड्या एका व्हिडिओमध्ये दाखवल्या, 40 म्हणजे काय असेल, तुम्ही म्हणजे जास्त प्रमाणात जरी हॉल व्हिडिओ बनवले एका म्हणजे 10 वस्तूंचे तरीही चालेल, पण सुरुवातीला कमीपासूनच सुरुवात करा. म्हणजे सुरुवातीला मी तर म्हणेल फर्स्ट गिअरच टाका, नंतर जसं जसं हळूहळू तुमचे 2-3 प्रॉडक्टमध्ये तुमचं अकाउंट आरामशीर व्हाईटनिंगमध्ये जाते. म्हणजे तुम्हाला 50 फॉलोअर जरी व्यवस्थित मिळाले तर 50 फॉलोअरचे तुमचं अकाउंट इझिली व्हाईटनिंग होते. तर व्हाईटनिंग झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्ट घ्या आणि जास्तीत जास्त प्रॉडक्ट काय करा, त्याचे हॉल व्हिडिओ बनवा आणि त्या थ्रू तुम्ही काय करा, पैसे कमवा. आता बघा, तुम्हाला यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामचे तुम्ही व्हिडिओ टाकताय त्याचा तर तुम्हाला इन्कम मिळणार आहे, पण तुम्ही जे ॲफिलिएट लिंक टाकली होती ते ॲफिलिएट लिंक तुम्हाला काय होणार आहे, त्याच्या थ्रू पण तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे, डबल इन्कम मिळणार आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही काय करू शकताय, तुम्हाला यूट्यूबसोबत हा एक म्हणजे ऑप्शन निवडावा लागेल. कारण यूट्यूबवरती आता सध्या म्हणजे आपल्याला वाटतं की आपण यूट्यूबवरती लवकर ग्रो होऊ किंवा प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण ते इतकं इझी नाही आहे, त्याला हार्डवर्क पण भरपूर आहे. पण त्यासोबतच आपण जर याची ॲफिलिएट मार्केटिंगची साथ घेतली, म्हणजे आता तुम्ही बघा प्रत्येक यूट्यूबर आहे छोटे मोठे, ते काय करत आहे, ॲफिलिएट मार्केटिंगची साथ घेत आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं जे व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेले तर त्यांनी कोणत्या व्हिडिओची काय केलेली असते, मार्केटिंग केलेली असते, ॲफिलिएट लिंक टाकलेली असते. तर ह्या प्रकारे पण ते काय करत आहे, पैसे कमवत आहे. असे भरपूर सारे वेज आहे यूट्यूबसोबत का आपण कसे पैसे कमवू शकतो, याबद्दल मी नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येत असते. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जी ही माहिती उपयोगी वाटली असते तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.